नमस्कार शेतकरी बंधूंनो, ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडई, पुनर्लागवड केलेल्या भात खाचरात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी. तसंच अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्याने नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळाच्या रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं आडवं पडून नुकसान होऊ नये म्हणून त्यांना काठीचा आधार द्यावा. ज्या भागात भात रोपांची पुनर्लागवड अद्याप पूर्ण झालेली नाही त्या ठिकाणी पुनर्लागवडीची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत. डोंगर उतारालगत असलेल्या भात खाचरांमध्ये मुसळधार पावसामुळे नव्याने पुनर्लागवड केलेली भात रोपं वाहून जाण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी डोंगर उतारावरून येणारं पाणी भात खाचरात शिरत असल्यास अतिरिक्त पाणी दुसरीकडे वळवण्याची योग्य व्यवस्था करून पुनर्लागवड केलेल्या रोपांचं संरक्षण करावं. खेकड्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी सलग 2 ते 3 रात्री बत्तीच्या साहाय्याने खेकडे पकडून त्यांची संख्या कमी करावी किंवा विषारी आमिषाचा वापर करून खेकड्यांचं नियंत्रण करावं. त्यासाठी 1 किलो शिजवलेल्या भातामध्ये 75% पाण्यात मिसळणारी ॲसिफेट पावडर 75 ग्रॅम टाकून विषारी आमिष तयार करावं. या मिश्रणाच्या साधारणपणे सुपारीच्या आकाराच्या 100 गोळ्या तयार करून प्रत्येक बिळाच्या आत तोंडाशी 1 गोळी ठेवावी आणि बीळ बुजवावं. दुसऱ्या दिवशी जी बिळं उकरली जातील अशा बिळात परत आमिष वापरावं. विषारी आमिषाचा वापर सांघिकरित्या आणि एकाच वेळी केल्यास त्याचा परिणाम होतो. मंडळी, पुनर्लागवडीसाठी तयार असलेल्या नागली आणि वरी रोपांची पुनर्लागवड करावी. वातावरण ढगाळ असताना किंवा रिमझिम पाऊस पडत असताना लावणी करावी. रोपं उताराच्या आडव्या दिशेने ठोंबा पद्धतीने ओळीत उथळ आणि उभी लावावीत. अधिक उत्पन्न मिळण्यासाठी 30 दिवसांची रोपं एका ठोंब्यात 2 याप्रमाणे 2 ओळीत 20 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 15 सेंटीमीटर अंतर ठेवून लावावीत. नागलीच्या अधिक उत्पादनासाठी सपाट आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीसाठी 25 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पुनर्लागवड करावी. लावणीच्या वेळेला 880 ग्रॅम युरिया, 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 675 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सुफला 2.6 किलो प्रति गुंठा द्यावं. खताची पहिली मात्रा फेकून न देता ठोंब्यातून द्यावी म्हणजे अधिक फायदा होईल. मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता भुईमूग पिकामध्ये पाणी साचू नये यासाठी अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी. तसंच कारळा पिकामध्ये देखील पाणी साचू नये म्हणून अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी. कारळा पिकाच्या पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावं. त्याप्रमाणे 15 दिवसांनी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावं. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.